गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर बघा, सकाळची वेळ आणि छान अशी सुंदर दिवसाची छान सुरुवात झालेली आहे. सकाळी सकाळी दिवसाची सुरुवात जर अशी असेल ना तर खूप आनंदी जातो दिवस माझा तर. आणि त्याचबरोबर स्वामींची ह्यांनी बाहेर मी रांगोळी काढायला घेतलेली असते, ह्यांनी आतमध्ये स्वामींची पूजा करत असतात. तर असं खरंच घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं. तर बघा कसं आहे, परिस्थिती कशीही असो, कोणतीही असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वामींवरती ठेवलेला अखंड विश्वास, आईसाहेबांवरती ठेवलेला अखंड विश्वास आणि त्यांची पूजा अर्चा कधीही केलेली वाया जात नाही. ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आम्ही दोघं. तर ह्यांची अतूट भक्ती स्वामींवरती, माझीसुद्धा अतूट भक्ती स्वामींवरती, आईसाहेबांचा आशीर्वाद आणि स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी जर आपल्यावरती असेल तर आयुष्यामध्ये आपल्याला कधीही काहीच कमी पडणार नाही. मी नेहमी सांगत असते, कुठलीही गोष्ट असेल ना तर मनोभावे सेवा करा. सेवा केल्यानंतर मेवा मिळतो. म्हणजे आपण मेवा मिळावा म्हणूनच सेवा करायची नाही, पण वाईट परिस्थितीतनं सुद्धा बघा सेवा करायची सोडायचं नाही. आपली सेवा आपण अखंड चालू ठेवायची. माझी तर खूप वाईट परिस्थितीतनं मी आलेली आहे, पण सेवा करणं कधीही सोडलेलं नाही ताईंनो. आणि चांगले दिवस आल्यावर तर अजिबातच सेवा सोडायची नाही. स्वामींचा कधीही धरलेला हात सोडायचा नाही. आईसाहेबांची सेवा करायचं सोडायचं नाही. बघा, आयुष्यामध्ये आपल्याला कधीच काहीच कमी पडणार नाही. तर खूप छान वाटतं. पूजा अर्चा केलं सकाळी आपण, प्रत्येक गोष्ट देवाच्या ह्याच्याने जर आपली प्रत्येक ह्याची सुरुवात झाली दिवसाची तर दिवस खूप सुंदर जातो. आणि कुठलेही काम करायला घेतले ना तर आपल्याला कुठल्याही कामामध्ये कधीही अडीअडचणी येत नाहीत. त्यामुळे बघा, सुंदर सकाळी दारामध्ये छान सुंदर रांगोळी काढायची, त्याचबरोबर उंबरापूजन करायचा, नित्य देवपूजा करायची आणि त्यानंतर मग बाकीच्या कामाला लागायचं. तर असं करून पहा. बाकीच्या कामाला म्हणजे जे तुम्हाला दिनचर्या तुमची कुठली कामं असतील किंवा तुम्हाला महत्त्वाच्या कामाला जायचं असतील तर आता बघा, सकाळी माझे मिस्टर रोज सकाळी स्वामींची पूजा केल्याशिवाय कामावरती जात नाहीत किंवा कुठंही जात नाहीत, प्रवासालासुद्धा जात नाहीत. आणि एखाद्या दिवशी जर त्यांच्याकडून पूजा राहिली तर मग माझ्याकडे असते. राहिली तर म्हणजे कधी तर एखाद्या दिवशी उठायलाच उशीर झाला किंवा कुठल्या कारणास्तव जर उशीर झाला तरच स्वामींची पूजा माझ्याकडे असते, नाही तर रोजचं पूजा करूनच जातात ते. तर बघू शकता, इकडे माझं सगळं झालं, उंबरापूजन झालं, दारामध्ये रांगोळी झाली आणि सुंदर अशी आजची देवपूजा करून झाल्यानंतर घरामध्ये प्रसन्न असं वातावरण होतं. आज मंगळवारची छान अशी परडीची पूजा, परडीमधला पोत प्रज्वलित करून घेतला आणि छान सुंदर पूजा. चला तर मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी